गेल्या 5 महिन्यांमध्ये मुंबईसह अवघ्या महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन फ्रॉडचं प्रमाण प्रचंड वाढल्याचं चित्र दिसतंय. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलच्या आकडेवारीनुसार गेल्या फक्त 5 महिन्यांमध्ये 250 पेक्षा जास्त स्टॉक मार्केट ॲप फ्रॉडमध्ये गुंतल्याचं उघड झालंय. विशेष म्हणजे सोशल मीडियावर फेक प्रोफाईल तयार करून किंवा लिंक तयार करून त्याद्वारे लोकांची केली जाणारी फसवणूक याचं प्रमाण प्रचंड जास्त आहे. फक्त एका चुकीच्या लिंकवर क्लिक केलं तर तुमचं खातं रिकामं होण्याची शक्यता आहे. पण यापासून सावध राहण्यासाठी नेमकं काय करायला हवं, ऑनलाईन क्राईमला बळी न पडण्यासाठी काय काळजी घ्यायला हवी, याच विषयी या कार्यक्रमामध्ये आपण चर्चा करणार आहोत. या चर्चेमध्ये सायबर तज्ज्ञ आपल्यासोबत असतील, पण त्या अगोदर नजर टाकूयात की सायबर सेलनं जो अहवाल प्रदर्शित केलेला आहे, जी निरीक्षणं नोंदवलेली आहेत ती नेमकी काय आहेत. स्टॉक मार्केट ॲप फ्रॉड मध्ये आतापर्यंत 266 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. ऑनलाईन फ्रॉडची संख्या आहे 1760 आणि या सगळ्या प्रकरणांमध्ये मिळून 410 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. 2023 मध्ये ऑनलाईन फ्रॉडची संख्या होती 4169 आणि यामध्ये 1090 जणांना अटक करण्यात आली होती. 2023 मधल्या सगळ्यात जास्त केसेस होत्या त्या सोशल मीडिया फेक प्रोफाईलच्या आणि फेक वेबसाईटच्या. फ्रॉड करणारे एखादी ऑनलाईन जाहिरात देतात जेव्हा हा फ्रॉड सुरू होतो त्यावेळेस. त्यानंतर सोबत जॉईन होण्यासाठी एक लिंक ते पाठवतात. त्यातनं मग तुम्ही व्हॉट्सअप आणि टेलिग्राम सारख्या ऍपवर जाता. काही काळ ऑनलाईन कोर्सेस आणि सेमिनार यांच्याकडून घेतले जातात, त्यामुळे तुमचा विश्वास बसतो त्यांच्यावर आणि हा विश्वास बसला की मग ते बनावट ऍप एखादं घ्यायला लावतात. म्हणजे तुम्ही व्हॉट्सअप किंवा तुमच्या नेहमीच्या ऍपवरून बनावट ऍपवर प्रवास करता. काही कंपन्यांचे शेअर्स मग ते खरेदी करायला सांगतात आणि तुम्ही डीमॅट अकाउंट शिवाय खरेदी सुद्धा करता. खरं तर डीमॅट अकाउंट ही सर्वात पहिली गरज आहे जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये कोणताही व्यवहार करायचा असेल तर. आणि मग काही महिन्यांनी हे फ्रॉड करणारे गायब होतात. धोका झाल्याचं काही महिन्यांनंतर लक्षात येतं. सायबर एक्सपर्ट तन्मय दीक्षित आणि सायबर एक्सपर्ट श्रीरंग काणे आता आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. या दोघांकडूनही जाणून घेऊयात की मुळात हे फ्रॉड करणारे फ्रॉड करतात कसे आणि त्यापासून जर आपला खिसा वाचवायचा असेल तर आपण नेमकं काय केलं पाहिजे. तन्मय सर आणि श्रीरंग सर, आपल्या दोघांचंही स्वागत या चर्चेमध्ये. थँक्यू मॅडम. बर, तन्मय सर, पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे की तुम्हीही ऐकल्या असतील या केसेस, पण आता जी आकडेवारी समोर आली ती जास्त चिंताजनक आहे, कारण ती फक्त स्टॉक मार्केटशी संबंधित आहे. खरं तर स्टॉक मार्केटशी संबंधित किंवा अशा प्रकारे कोणतेही गैरव्यवहार होऊ नये यासाठी अनेक यंत्रणा काम करत असतात. तरीही जी आकडेवारी फक्त 2023 आणि 24 मधली समोर आलेली आहे ती धक्कादायक आहे. तन्मयजी, माझा आवाज येतोय? हो, आवाज ऐकू येतोय. हा प्रश्न तुमच्यासाठी होता. ओके. ही आकडेवारी जी आहे ही नक्कीच धक्कादायक आहे. सर्वप्रथम जर बघितलं तर त्यांचा विश्वास जो आहे सर्वसामान्य लोकांचा हा मिळवण्यासाठी बेसिकली हे सायबर अटॅक जे आहेत ते केले जातात आणि त्याच्या थ्रू डिजिटल मार्केटिंगची ऍड लावली जाते. ऍडच्या थ्रू लीड जनरेशन सारखं व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टा, लिंक्डइनच्या ग्रुपवरती त्यांना बोलवलं जातं आणि त्या ग्रुपमध्ये ट्रस्ट निर्माण व्हावे असे मिळालेल्या पैशांचा स्क्रीनशॉट पाठवला जातो आणि तो स्क्रीनशॉट जेव्हा मिळतो त्यानुसार हा जो सायबर अटॅक आहे तो केला जातो. बर, श्रीरंग सर, तुम्ही सुद्धा या संपूर्ण व्यवसायामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहात. कदाचित तुमच्या आजूबाजूला सुद्धा काही केसेस अशा घडल्या असतील की लोकांना फसवलं गेलं. तुम्ही अशी एखादी केस बघितलेली आहे का? आणि मुळात लोक जेव्हा फसतात तेव्हा त्यांची मोठी चूक काय असते? नक्कीच हे माझ्या संबंधातल्या काही लोकांबरोबर सुद्धा हे फ्रॉड झालेले आहेत. पण फॉर्च्युनेटली जास्त धोका झाला नाही. आणि जसं तन्मय म्हणाला
तसं तुम्हाला एक इन्व्हिटेशन येतं तुमच्या मेलमधनं किंवा व्हॉट्सअपवरती तुम्हाला ते जॉईन करायला सांगतात आणि तुमचा तो कोर्स वगैरे घेतल्यानंतर जसं तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे एक्झॅक्ट मोडस ऑपरेंडी तीच आहे. त्याचप्रमाणे त्या लोकांना जाळ्यात फसवलं जातं. आणखीन लोकांना असं दिसतं की माझे पैसे जे मी गुंतवलेले आहेत सुरुवातीला त्याची भरमसाठ वाढ झालेली आहे त्याच्यामध्ये, आणि जेव्हा एखादा माणूस ते पैसे विड्रॉ करायला जातो त्यावेळेला त्याला ते पैसे विड्रॉ करता येत नाही. त्यावेळेला लोकांच्या लक्षात येतं की अरे हे माझ्याबरोबर हा धोका झालेला आहे. आणखीन याच्यामध्ये टिपिकली आपण लोक कसे वाचू शकतात की वेगवेगळ्या प्रकारे लोक तुम्हाला ट्रॅप करायचा प्रयत्न करतात, पण शक्यतो तुम्ही तुमचं पर्सनल इन्फॉर्मेशन कुठेही पब्लिक फोरम मध्ये देऊ नका. तुमचे फोटोज हाय डेफिनेशन फोटो असेल ते तुम्ही देऊ नका, कारण आजकाल डीप फेक नावाचा प्रकार पण खूप झालेला आहे. त्यामध्ये तुम्हाला ते म्हणजे खरं आहे का खोटं आहे तुम्हाला कळत सुद्धा नाही. त्याच्यामुळे डीफेकमुळे पण तो लोकांना प्रचंड फसवलं जातं. फिशिंग विशिंग हे जे वेगवेगळे प्रकार आहेत की तुम्हाला फोन करून फसवतात किंवा एखादी मेल पाठवून तुम्हाला काहीतरी सॉफ्टवेअर डाउनलोड करायला सांगतात आणि त्याच्या थ्रू मालवेअर वगैरे लोकांच्या मोबाईल किंवा लॅपटॉप सुद्धा इन्स्टॉल करून मग हे सगळे फ्रॉड केले जातात. तर बेसिकली मी लोकांना हेच सांगेन, आपण जसं म्हणतो की तुम्ही नियम पाळा, अबाईड, आपण असं म्हणतो यू शुड अबाईड बाय द रूल्स. तसे अबाईड मध्ये हे जे शब्द आहेत, ए स्टँड्स फॉर युअर अँटीव्हायरस, तुमचा अँटीव्हायरस तुमच्या मोबाईलवरती किंवा तुमच्या लॅपटॉपवरती अप टू डेट ठेवा. बी स्टँड्स फॉर युअर बॅकअप, तुमच्या डेटाचा जो काही असेल तो तुम्ही बॅकअप घेऊन ठेवा. आय स्टँड्स फॉर युअर आयडेंटिटी, जसं मी तुम्हाला म्हटलं की तुमची स्वतःची आयडेंटिटी तुम्ही शक्यतो रिव्हील करू नका, पर्सनल इन्फॉर्मेशन तुम्ही देऊ नका. डी स्टँड्स फॉर डेटा आणि ई स्टँड्स फॉर एनहान्स सेफ्टी ऑफ युअर सॉफ्टवेअर, म्हणजे तुमच्याकडे जे काय सॉफ्टवेअर तुम्ही इन्स्टॉल केले असतील, लिगल सॉफ्टवेअर तुम्ही शक्यतो इन्स्टॉल करा, शक्यतो म्हणजे लिगल सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा आणि त्याचे जे काय वेळोवेळी अपग्रेड OEMs रिलीज करतात ते सुद्धा तुम्ही ते रेग्युलरली अपडेट केले पाहिजे. त्याच्यामुळे जे काही त्याच्यामध्ये बग्स किंवा व्हल्नरॅबिलिटीज जे असतील त्या प्लग केल्या जातात आणि याच्यातनं तुम्ही वाचू शकता. तन्मय, मला एक सांगा की आता मी जर प्रवास करत असेल पब्लिक ट्रान्सपोर्टनी तर बऱ्याच वेळेला जाहिराती ऐकू येतात की तुम्हाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही अमुक क्लास लावा, किंवा तुम्ही युट्यूब ओपन केलं तर तरी तुम्हाला त्या जाहिराती समोर येतात. आणि बऱ्याच जणांना ते शेअर मार्केटचा उत्साह असतो. त्याचं कारण असं असतं की अनेकांना असं वाटतं की याच्यातनं इझी मनी मिळतो. त्याचा अर्थातच खरं हे आहे की जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये गुंतवणूक करू नये, पण अनेकांना वाटतं की अमुक क्लास घेतला की आपल्याला हे सहज जमू जातं. तर मुळात कमी वेळामध्ये जास्त पैसे मिळवण्याची जी एक ओढ असते तीच या सगळ्या फ्रॉडच्या म्हणा, फसवणुकीच्या म्हणा, मुळाशी जाऊन आहे. हो, नक्कीच. पैसा कोणाला नकोय आज. आणखीन जर का शॉर्टेस्ट पॉसिबल वेळेमध्ये जर का मला पैसे मध्ये दुप्पट करता आले तर कोणालाही आनंदच होईल. आणि म्हणूनच हे डिजिटायझेशन जे आपण आता कोविडमुळे तर ते हे एकदम फास्ट ट्रॅक वरती गेलेलं आहे डिजिटायझेशन. एव्हरीबडी वॉन्ट्स टू जम्प ऑन टू डिजिटायझेशन. त्याच्यामुळे वेगवेगळ्या ऍप्स यांनी काढलेले आणि फिनटेक सेगमेंट जे आहे ते खूप जोरात आहे. त्यामुळे लोक डेफिनेटली याला बळी पडू शकतात. आणखीन लोक त्याचा फायदा पण घेतात. ओके तन्मय, तुम्ही याच्या संदर्भात काही स्वतः एखादी केस ऐकलेली आहे का? म्हणजे आता जी मोडस ऑपरेंडी आपण सांगितली याच्यापेक्षा काही वेगळं घडतं? बरोबर आहे, याच्यापेक्षा एक वेगळी पण घडते. काही परदेशातल्या मुली ज्या आहेत, चायनीज आणि जॅपनीज मुली आहेत की ज्या इंडियन युजर्स जे आहेत, कॉलेजचे स्टुडंट्स जे आहेत ते चेक करतात, त्यांच्या प्रोफाईल्स चेक करतात आणि त्यांच्या प्रोफाईल्स चेक करून त्यांच्यासोबत कम्युनिकेट करतात. कम्युनिकेशन करताना ते त्यांना बेसिकली दाखवतात की मी कशा प्रकारे पैसे कमवतेय, मी ऑनलाईन फॉरेक्स मध्ये पैसे इन्व्हेस्ट करतेय, तुम्ही पण इन्व्हेस्ट करा. आणि त्याच्यासाठी त्या फॉरेन्सच्या ज्या मुली आहेत त्या पैसे देतात आणि एक ओरिजिनल वेबसाईट सारख्याच फेक वेबसाईट वरती पैसे इन्व्हेस्ट करायला सांगतात आणि तिथून एक्स्ट्रा जमा झालेले पैसे सुद्धा त्या युजर्सच्या अकाउंटमध्ये वळते होतात, इझिली जमा होतात आणि त्यानुसारच ट्रस्ट जो आहे, विश्वास जो आहे तो संपादन होतो. आणि ती मुलं अशाच प्रकारे जेव्हा बघितली जातात तेव्हा स्वतःच्या खात्यातले जेव्हा पैसे इन्व्हेस्ट करतात तेव्हा फ्रॉड मध्ये ते अडकून जातात.
नाशिकमध्ये अशा बऱ्याच केसेस झालेल्या आहेत. ओके. कमीत कमी 50 पेक्षा जास्त कॉलेजचे विद्यार्थी अशा केसेसमध्ये जे आहेत ते अडकलेले आहेत. अच्छा, म्हणजे हनी ट्रॅप सारखा प्रकार करूनही अनेकांना अडकवलं जातं, त्यामुळे त्या दृष्टीनं सुद्धा काळजी घेण्याची गरज आहे. आणि जसं तन्मय म्हणाले अगोदर की प्रोफाईल तुमचे आणि तुमचे प्रोफाईल फोटोज याच्याकडे जरूर लक्ष ठेवा, जी माहिती तुम्ही देताय सोशल मीडियावर, कारण त्याच माहितीचा वापर केला जातो. तन्मय, एक प्रश्न आणखीन एक उपस्थित होतो की जेव्हा आपण अशा प्रकारचे एखादे कोर्सेस घेतो त्यावेळेस आपण नाही डिफरन्शिएट करू शकत की हा फ्रॉड आहे की हा जेन्युइन आहे म्हणून, मग पैसे गुंतवायला लागतात. धोक्याची घंटा नेमकी कुठे वाजली पाहिजे? जेव्हा अकाउंटमध्ये खूप पैसे यायला लागतात तेव्हा, की त्या अगोदर काही साईन्स असतात जे आपल्याला वाचता यायला पाहिजेत? सर्वात पहिल्यांदा आपण कुठलाही कोर्स विकत घेत असू तर त्याचा ट्रेनर कोण आहे आणि त्याचा एक्सपिरियन्स काय आहे हे चेक करणं आवश्यक आहे. आणि त्याच्या सोबतच महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या खात्यातून तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येत आहेत तो नक्की खातं कुठलं आहे हे चेक करणं आवश्यक आहे. इंडिव्हिज्युअल पर्सनचं जर खातं असेल तर ही पहिली तुमची धोक्याची जी आहे ती घंटा आहे. श्रीरंग, याच्यापेक्षा आणखीन काही गोष्टी आहेत ज्या धोक्याची घंटा म्हणून बघितल्या पाहिजेत जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये प्रामुख्यानं इन्व्हेस्ट करत असाल आणि तुम्हाला त्याची फार माहिती नसेल तर? जसं तन्मय म्हटला तसं मुख्य कुठल्या सोर्स मधनं किंवा तुम्ही कोणाशी कॉन्टॅक्ट मध्ये आहात आणि ती वेबसाईट किंवा जो ट्रेनर आहे त्याची शक्यतो तुम्हाला माहिती काढता आली तरच तुम्ही याच्यातनं वाचायचे चान्सेस तुमचे जास्त आहेत. पण आपण जसं व्हेरीफाय करून घेतो, बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन वगैरे कंपन्यांमध्ये हायर केल्यानंतर करतात, तसं एक व्हेरिफिकेशन करणं ही प्रत्येक इंडिव्हिज्युअल माणसाची त्यांनी केलं पाहिजे, तरच याच्यातनं वाचण्याचे चान्सेस आहेत. बऱ्याचदा असं दिसतं आपल्याला श्रीरंग की ग्रामीण भागातल्या मुलांचा सुद्धा ओढा याच्याकडे वाढलेला आहे प्रचंड, आणि टेक्नॉलॉजीची भाषा ही प्रामुख्यानं इंग्रजी असते. ग्रामीण असो किंवा शहरी भाग असो, अनेकांना इंग्रजी भाषेचं पुरेसं ज्ञान नसतं. हाही एक मोठा धोका असू शकतो या सगळ्यामध्ये? हो, नक्कीच. तरी आजकालच्या ऍप्स ज्या डेव्हलप झालेल्या आहेत त्या खूपच इंट्युटिव्ह किंवा युजर फ्रेंडली आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला भाषेचं पण ऑप्शन ते देतात. प्रत्येक भाषेचा ऑप्शन तुम्हाला मिळेल असं नाहीये, पण साधारण इंग्लिश आणखीन हिंदी या दोन भाषांचं ऑप्शन तुम्हाला त्याच्यामध्ये असतं. आणखीन त्यामुळे एखादा ग्रामीण भागातला मुलगा असेल किंवा इसम असेल तर त्यांना दोन भाषातनं म्हणजे इंग्रजी कळत नसेल तर ऍटलिस्ट हिंदीमधनं तरी त्यांना काय विचारतात ते कळू शकतं. पण प्रत्येक जण हे प्रोव्हाइड करतात असं नाहीये, बऱ्यापैकी ऍप्स तुम्हाला ते ऑप्शन देतात. तन्मय, यानंतरचा एक महत्वाचा प्रश्न की गुन्हा घडला, पैसे गेले, अकाउंट रिकामं झालं, आता आम्ही तक्रार केली, पण ती तक्रार केल्यानंतर गुन्हेगारांपर्यंत पोहोचणं किंवा आपली रक्कम परत मिळणं हे कितपत शक्य होतंय? सर्वात महत्वाची गोष्ट आहे की गुन्हा झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा तुम्ही 1930 किंवा cybercrime.gov.in या वेबसाईट वरती ऑनलाईन तक्रार जी आहे ती करणं आवश्यक आहे. ही जेव्हा तुमची तक्रार होते तेव्हा भारत सरकारच्या पोर्टल कडून याच्यावरती मॉनिटरिंग केलं जातं आणि तुमचे जे पैसे आहेत ते ट्रान्झॅक्शन जर त्या खात्यात असतील पैसे तर ते लगेच रिकव्हर आणि रिटर्न सुद्धा केलं जातं. पण ती तक्रार तुम्ही जेवढ्या लवकर कराल तेवढे पैसे जे आहेत ते रिकव्हर व्हायचे चान्सेस जे आहेत ते जास्त असतात. पण याच्यासाठी साधारण वेळ किती आणि लगेच कळतं का की आपल्या खात्यातनं पैसे गेलेले आहेत? म्हणजे ते मेसेजेस येतात का लगेच? येस, बऱ्याचदा ते मेसेजेस आहेत ते जरी डिले झाले पण तुम्हाला जाणवतंय की तुमच्या खात्यातून पैसे जात आहेत तर तुम्ही 1930 ला जशी कंप्लेंट केली तसंच तिथून सेंट्रली तुमच्यावरती तुमचा अकाउंट मॉनिटर केला जातो आणि ट्रान्झॅक्शन रिटर्न होतात. बऱ्याच जणांचे असे जे पैसे आहेत ते आज आपल्याला रिकव्हर सुद्धा झालेले दिसून येत आहेत. श्रीरंग, तुम्ही मगाशी मला म्हणालात की तुमच्याही आजूबाजूला बऱ्याचशा केसेस तुम्ही बघितलेल्या आहेत. काही केसेसमध्ये कदाचित रिकव्हरी होते, काही केसेसमध्ये अरेस्ट सुद्धा होतात. पण तुम्हाला असं वाटतंय की जी आपली एकूण आत्ताची सिस्टीम आहे, टेक्नॉलॉजीचा वेग ज्या गतीनं वाढतोय, फ्रॉडस्टर्सची संख्या ज्या गतीनं वाढते, त्या गतीनं आपली जी व्यवस्था आहे, विशेषतः कायद्याची व्यवस्था, ती पुरेशी ठरतीये का या सगळ्यांना थांबवण्यासाठी? पुरेशी ठरते की नाही हे आता सांगणं कठीण आहे, पण आपल्याकडे कायद्यामध्ये पण त्याप्रमाणे आता
चेंजेस व्हायला लागलेले आहेत. आपल्याकडे डीपीडीपीए ऍक्ट ही पास झालेली आहे. ओके. त्याच्यामुळे त्याच्यावरती बऱ्यापैकी कंट्रोल येऊ शकेल असं वाटतंय, कारण ते आता इम्प्लिमेंट करायला चालू करतील. आणखीन रिकव्हरी टू अन एक्सटेंट पॉसिबल आहे. सगळे पैसे मिळतील त्याची गॅरंटी नाहीये. ओके. तन्मय, याच्यानंतरचा आणखीन एक मुद्दा उपस्थित होतो की बरेच जण ही गुंतवणूक करत असताना त्यांना असं वाटतं की आपण आपल्या खात्यातनं पैसे घालतोय आणि आपले पैसे सुरक्षित ठिकाणी जात आहेत. डीमॅट अकाउंटचा वापर करत नाहीत. खरं तर गेल्या कित्येक वर्षांपासून डीमॅट अकाउंट शिवाय तुम्ही शेअर बाजारामध्ये ट्रेडिंग करू शकत नाही हे सांगितलं जाते. तरी असं का होतं की लोक विश्वास ठेवतात आणि डीमॅट अकाउंटच्या व्यतिरिक्त शेअर मार्केटचे व्यवहार करतात? कारण त्यांना त्या स्पेसिफिक गोष्टीचं ज्ञानच नसतं. त्यांना जो सांगतोय त्याच्यावरती ते पटकन विश्वास ठेवतात. त्यामुळे ट्रेनर कोण आहे, ट्रेनरची आयडेंटिटी काय आहे आणि ट्रेनरचा एक्सपिरियन्स काय आहे हे ट्रेनरचं व्हेरिफिकेशन जवळ होत नाही तवर तुम्ही त्याच्या संदर्भात कुठल्याही बँकेचा व्यवहार जो आहे तो केला गेला नाही पाहिजे. तसेच सेबीचे जे गाईडलाईन्स आहेत ते स्टेप बाय स्टेप सेबीचे गाईडलाईन्स चेक करायचे करूनच तुमचा व्यवहार जो आहे तो केला गेला पाहिजे. श्रीरंग, सेबीच्या गाईडलाईन्स या बाबतीतल्या ज्या आहेत त्या खूप क्लिअर आहेत, त्या पुरेशा आहेत? ऍब्सोल्युटली. सेबी, आरबीआय, IRDA ह्या ज्या सगळ्या रेग्युलेटरी अथॉरिटीज आहेत जे आपल्या बँकिंग व्हर्टिकलला कंट्रोल करतात, त्यांच्या गाईडलाईन्स वेळोवेळी ते रिवाइज करत असतात. आणखीन लोकांना सांगत असतात. आणखीन त्या माझ्या मते आज रोजी बऱ्यापैकी रिफाईंड आहेत. आणखीन त्या जर का गाईडलाईन्स आपण फॉलो केल्या आणि फक्त आपणच नाही पण हे स्टॉक ब्रोकर्स वगैरे जे असतात त्यांनी फॉलो केल्या तर फ्रॉड व्हायचे चान्सेस खूप कमी आहेत. मला वाटतं हा मुद्दा खूप महत्वाचा आहे की असं नाहीये की आपल्याला धोक्याच्या घंटा कुठे वाजतात ते कळणार नाहीये. जर आपण गाईडलाईन्स प्रॉपरली वाचल्या, मग त्या सेबीच्या असतील किंवा गुंतवणुकी संदर्भातल्या महत्वाच्या, तर आपण याच्यापासून वाचू शकतो. पण कमी वेळात अधिक पैसे मिळवून देण्याचं एखादं आमिष हे जर आपल्या मानगुटीवर बसलं आणि त्याच्यापासून आपण सुटका नाही करून घेऊ शकलो तर मात्र फ्रॉड अटळ आहेत. त्यामुळे जर कोणी आपल्याला सांगत असेल की इतक्या कमी वेळामध्ये अधिक पैसे मिळतील तर संशयाची घंटा डोक्यामध्ये वाजू देत आणि एकदा चौकशी करा. त्याशिवाय तुम्ही तुमचे पैसे गुंतवू नका, नाहीतर धोका होण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. श्रीरंग आणि तन्मय, तुम्ही दोघेही या चर्चेत सहभागी झालात आणि दिलेली माहिती खरंच खूप इम्पॉर्टंट होती सगळ्या प्रेक्षकांसाठी. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार. थँक्यू. आणि यानंतर या चर्चेमध्ये आत्ता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा NDTV मराठी.